एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मिशोवरून काही गोष्टी ज्या होत्या ना, मी ती ऑर्डर केलेल्या होत्या. एक दोन मी तुमच्यासोबत शेअर केल्याच, पण आता एक दोन बघा मी आता तुमच्यासोबत शेअर करते. हे दोन मला खूप आवडलेले आहेत आणि हे मी तुम्हाला आता नंतर दाखवतेच. पण काही दोन गोष्टी ना मी रिटर्न पाठवल्या. दोघेही ड्रेस होते. त्यातला बघा हा एक ड्रेस आहे, मला खूपच आवडला. याचं फॅब्रिक एवढं मस्त आहे ना, कम्फर्टेबल आहे. म्हणजे तुम्ही डेली यूजसाठी किंवा कुठे बाहेर वगैरे जाण्यासाठी नवीन असेल तसा तुम्ही घालू शकतात. ओढणी पण खूप सॉफ्ट आहे. पण ना हा व्हिडिओ माझा भाऊ शूट करतो आणि तो म्हणत होता की एवढा डार्क कलर तुझ्यावर छान दिसत नाहीये, तर त्याचं ऐकून मी हा रिटर्न केला. यामध्ये ना एक पिंक शेड पण अवेलेबल आहे. कदाचित मी तो मागवला असताना मग मी ठेवून घेतला असता. चला, असं तुम्हाला असा डार्क कलर आवडत असेल ना, तर तुम्ही हा नक्कीच मागवू शकता. 450 रुपयाचा होता आणि 450 रुपयामध्ये पूर्ण पॅन्ट, ओढणी, अजून कायच पाहिजे. फॅब्रिक खूपच छान होतं. दोघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. त्यानंतर बघा हा पण एक मागवला मी आणि हा ना म्हणजे 550 रुपयाचा पॅन्ट आणि ड्रेस असा काहीसा आहे. आणि हा व्हिडिओ मी शूट केला आहे म्हणून असा केला आहे, अदरवाईज तुम्हाला घालून दाखवला असता मी. पण चला, मी रिटर्न करण्यामागचं रिझन तुम्हाला सांगते. याचं वरचं टॉप जे आहे ना खूप छान आहे, मस्त आहे. कापड पण छान आहे. अगदी आपण कुठेतरी जाण्या येण्यासाठी घालू शकतो त्याला. पण याची जी पॅन्ट होती ना, मला असं वाटतं की अजून थोडा ब्राईट कलर पाहिजे होता. म्हणजे असं वाटतंय ना की वॉश केल्यानंतर एखादी पॅन्ट उन्हात वाढल्यावर जसं असतं ना, तसं थोडा हिचा कलर वाटत होता. म्हटलं अजून जे आहे ना वॉश केल्यानंतर हिचा अजून कलर जर गेला ना तर टॉप तर छान राहील पण पॅन्ट जाईल. आणि जसं तुम्ही बघू शकतात की याचा पॅन्टची थोडं कापड त्यांनी जो वरच्या टॉपमध्ये ॲड केलं आहे, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या कुठल्या वेगळ्या पॅन्टवरही वेअर करू शकत नाही. तर मग हा तुम्ही नाहीच मागवला तरी चालेल. आणि पण दिसायला खूप छान दिसतो. मस्त स्ट्रेट लॉंग असा कुर्ता होता. कापड वगैरे छान आहे. त्यांनी मधून अस्तर पण लावलं आहे. पण पॅन्टमुळे मला असं वाटतं की नको मागवायला. सो मी याला रिटर्न केला. पण जो पहिला मी तुम्हाला दाखवला ना, त्यामध्ये दोघंही कलर अवेलेबल आहेत. पिंक आणि जो मी घातलेला होता तो. दोघांची लिंक देते, नक्की चेक करा एक वेळा. खूप मस्त फॅब्रिक आहे. मी आता फ्युचरमध्ये वाटलं ना तेव्हा पिंकवाला मागवते. आणि बघा आता आलेले पार्सल मी तुम्हाला दाखवते. सो हे एक ॲप्रन आहे. याच्या आधी माझ्याकडे असंच ह्याच कंपनीचं सेम ॲप्रन येऊन गेलं, पण मी पिंक कलरचं मागवलं होतं. सो मी रिप्लेसला टाकलं आणि त्यानंतर जे आहे ना, म्हणजे त्यांनी मला ग्रीन पाठवलं होतं पहिले आणि मग आता मला जे पाहिजे ते पिंक कलरचं मला मिळालं. ॲक्च्युली ॲप्रनची जी स्टोरी आहे ना, छोटीशी व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत शेअर करते. पण चला ह्या ॲप्रनबद्दल आता बोलून घेऊया. तर ॲप्रन ना खूपच छान आहे आणि मस्त दिसतं घालून. तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिसेलच. आता मी फक्त लावून दाखवते. तर असं जे आहे ना, याचा जो कापड आहे ना, ॲक्च्युली म्हणजे पाणी वगैरे उडलं ना तर आतमध्ये पाणी शिरणार नाही. वरच्यावर पाणी जे आहे स्लिप होऊन जाईल. असा थोडा प्लास्टिक आणि रबरसारखं थोडंसं आहे. साईडला त्यांनी असे हे जो रुमाल असतो ना त्याचा कापड मस्त लावलेला आहे, जेणेकरून आपण काम करता करता हात पुसायचे तर रुमाल शोधायची गरज नाही. तुम्ही यालाच हात पुसू शकतात. जे आहे ना, इथे पॉकेट्स दिलेले आहेत आणि 150 रुपये फक्त याची किंमत आहे. आणि आय थिंक ऑफरमध्ये मला हे 135ला का काहीतरी मिळालं. सो हे तर मी ठेवते आणि याची कशासाठी मला गरज पाहिजे सांगतेच मी तुम्हाला. तर हे ॲप्रन एक होतं, त्याचीही लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये. आणि त्यानंतर बघा आता सध्या ना अशी ही पॅन्ट जी आहे ना, हिचा फार ट्रेंड चाललेला आहे. म्हटलं चला मागवूया. आणि काहीतरी 150 की 170 रुपयाची ही आता ऑफर चालली होती ना, तेव्हा मागवली होती मी. जसा तुम्हाला कलर दिसतोय ना इथे व्हिडिओमध्ये, त्यापेक्षा डार्क असा एकदम मस्त ब्राईट असा जो काळा कलर त्याचावाला आहे. पण इथे व्हिडिओमध्ये जरा भुरसट दिसतंय, असा नाही, मस्त फ्रेश आहे. कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये घालून मी दाखवेलच. पण सध्या मी साईडला जसा फोटो लावला आहे ना, तर तशी ती पॅन्ट आहे. तर तुम्हीही अशा पॅन्टच्या शोधात असाल तर नक्की घ्या. आणि कापड कायच सांगू, म्हणजे इतका हलका आहे ना की खूपच अगदी कागदासारखं फील होतं. मस्त आहे. वॉश केल्यानंतर पण याला काही फरक पडेल असं मला वाटत नाही, कारण कापड काही कॉटन वगैरे नाही त्याचा. खूप छान कापड आहे. चला मग, दोघांचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. छोटीशी शॉपिंग होती, कंप्लीट झाली. येणारी शॉपिंग जी काही असेल ती मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच. माझे शॉपिंगचे व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी आवडतात आणि मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत जे हॉनेस्ट रिव्ह्यू आहेत ना ते पोहोचावे, म्हणून जे काही छोटी मोठी गोष्ट माझ्याकडे येत असते तुमच्या म्हणण्यावरूनच मी तुमच्यापर्यंत जे आहे व्हिडिओमध्ये इन्क्लूड करते. जास्त गोष्टी असल्या तर सेपरेट व्हिडिओ बनवेल, पण असं काही 1-2 आल्या तर मग व्हिडिओमध्येच व्लॉगमध्येच मी इन्क्लूड करत जाईल. तर चला, आता मी आलेली आहे गॅलरीमध्ये आणि मला माझी ही पूर्ण गॅलरी क्लीन करून घ्यायची आहे. अगदी डीप क्लीन वगैरे नाही, पण बराच पसारा पडला आहे. जसं तुम्ही ही जी रायडर किंवा कार, स्कूटर काय त्याला म्हणतात,
अगदी म्हणजे किती दिवसापासून, महिना 2 महिन्यापासून इथे पडलेली आहे आणि पिया खेळतच नाही. मी ऑलरेडी तिला म्हणजे वर ठेवली होती ड्राय बाल्कनीमध्ये, पण तिने हौसेने मला काढायला लावली आणि मग 4-5 दिवस खेळले आणि तो पसारा तसाच पडलेला होता. आणि मग धूळ काय, जिकडे कोपरा मिळतो तिकडे धूळ जात असते आणि त्याच्यावरही अशीच धूळ साचायची. म्हटलं ह्यात थोडाफार पसारा इथून आवरून घ्यावा, कारण जे आहे आता नवरात्री तर तशी चालली. आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि लकीली आजचा ग्रीन कलर माझ्या ड्रेससोबत मॅच झालेला आहे. असं काही मी प्लॅनिंग करून जे घातलेलं नव्हतं, पण मला व्हॉइस ओव्हर देताना हे कळलं की अरे मी ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे म्हणून. तरच बघा, मला मागे एक कमेंट पण आली होती की तू कंपोस्ट बनवायला जे आहे ते ठेवलेलं होतं, तर काय झालं पुढे त्या कंपोस्टचं. तर बघा, मी बेडरूममध्ये ठेवलं होतं, पण तिथे मी कपडे वाळवत होती ना, तर मग इकडे पुढच्या बाल्कनीमध्ये याला घेऊन आली होती. सो हे बघा, अशा पद्धतीने जे आहे कंपोस्ट ऑलमोस्ट तयार आहे माझं. फक्त सुकून त्याला जे आहे घ्यायचं आहे, म्हणून त्याचं डब्याचं झाकण मी ओपन करून ठेवलं आहे. आता थोडं ओलसर आहे, अजून 2-4 दिवसात छान कडक ऊन पडलं तर लवकर सुकून जाईल आणि मग बनलं की तुमच्यासोबत करतेच अजून शेअर मी. तर अशा पद्धतीने तुम्ही कंपोस्ट अगदी डब्यामध्ये सुद्धा बनवू शकतात बरं का, म्हणजे तुम्ही बनवत नसाल तर. नशिबाने साथ दिली ना तर बऱ्याच गोष्टी होऊन जातात आणि कदाचित ह्या एका छोट्याशा रोपट्यासोबत असंच झालं. किती ऊन पाऊस वगैरे सगळं सहन केलं आणि आज त्याचं पहिलं फूल पण आलेलं आहे. त्याचंच सीडने जे होतं ग्रो झालेलं होतं, माहीत नाही कुठून काय सीड पडली आणि आज बघा किती छान मस्त ग्रो झालेलं आहे. नाहीतर आपण बाकी झाडांची किती काळजी घेतो आणि अगदी त्याच्यामध्ये खत टाक, पैसे त्याच्यामध्ये वेस्ट कर, आणि तरी पण ते झाड खराब होऊन जातात. आणि मग एखाद्याच्या डोक्यावर असं ते म्हणतात ना वरदहस्त असला की तो मग बरोबर जगतो, तसं हे प्लांट झालं माझं. आणि स्टार्टिंगला मी याला काढून फेकणार होती, कारण ह्या ज्या म्हणजे अशा ज्या सदाफुली असतात ना, त्या अशा छान अशा म्हणजे मोठ्या होतात त्या, पण त्यांची स्टेम ना अशी खूप मोठी मोठी जाते, तर मला आवडत नाही. म्हटलं जाऊ दे ना, पण राहू देते, उगाच उपटून फेकण्यापेक्षा जगली तर जगली, पण खरंच जगली ती आणि आता फ्लावर पण येते. आता विचार करते तिला एका कुंडीत शिफ्ट करावं, पण म्हटलं नको, अजून थोडी मोठी होऊ देऊयात. तर इथला पण कोपरा जरा मी क्लीन करून घेतला आणि ओपन पूर्ण गॅलरी असल्यामुळे भरपूर धूळ येते आणि मला कधी कधी वाटतं ना, ही पूर्ण बाल्कनीज जी आहे ना, मी याला पॅक करून घ्यावी, पूर्ण स्लायडिंग्स वगैरे लावून घ्याव्या असं मला वाटतं. पण असं वाटतं की मग झाडांचं जे आहे, झाडं बाहेर चालले जातील आणि एक रूम इथे तयार होऊन जाईल, सो त्यासाठी पण नको वाटतं मला. चला असू द्या, मी जे आहे आज डायरेक्ट मनावर घेऊन ना पूर्ण गॅलरी वॉशच करून टाकली. तसं दिवाळीच्या आधी पूर्ण भिंती वगैरे मला वॉश करून घ्यायच्या आहेत, पण त्यासाठी अजून वेळ आहे आणि म्हणून म्हटलं चला. कारण मी काय करते, मी नॉर्मल झाडू मारला की पुसून काढते फक्त, पण कधी कधी जेव्हा आपण तिला वॉश करून काढतो ना, तेव्हा तिचा जो फ्रेश लुक असतो ना, तो काहीतरी वेगळाच असतो. पुसण्यापेक्षा अगदी फ्रेश वाटायला लागतं आणि असं वाटतं आपण एखाद्या नवीन घराच्या बाल्कनीमध्ये आलेलो आहोत असं फील यायला लागतं. तुम्हाला पण असं वाटतं का? मला नक्की कमेंटमधून सांगा. सो जेवढं पाणी उरलं होतं 2 बकेटमधून, त्यामधून मी चेअर्स इथे पडल्या होत्या त्या पण वॉश करून टाकल्या आणि कामात काम जसं होत असतं ना, तसं मी पण इथेच करून टाकलं. बऱ्याच दिवसानंतर मी अशी बाल्कनी वॉश करून टाकली ना, म्हणून खरंच खूप मस्त वाटतंय, अगदी फ्रेश वाटतंय. सकाळी सकाळी पिया झोपली होती ना, मी तोवरच हे काम करून टाकलं सकाळी उठून. आणि आता कसं विसरणार तुम्हाला सगळे फ्लावरचा टूर द्यायचा, तर हे बऱ्यापैकी आता 4-5 कड्या अजून होत आहे, कारण एकसाथच त्यांना खूप जास्त फ्लावर्स आले आणि आता 2-4च आहेत, मग येतील परत त्यांना नवीन कड्या. आणि हे झिनियाचे खूप छान ग्रो करत आहे. पण ना ह्याच्यातले 2 प्लांट्स माझ्याने ना पावसाच्या पाण्यात राहिले होते आणि 3 ते 4 दिवस ना त्यांच्यात ना म्हणजे पाणी सुकतच नव्हतं. सो मला असं वाटते की झिनिया परत जाणार आहेत माझे, कारण 3 आणले होते, 3मधून 2 खूप म्हणजे असे खराब अवस्थेत हळूहळू चालले. एक खूप छान आहे, कारण मी त्याला उचलून घेतलं होतं पावसामधून, पण 2 मी तसंच विसरली एक दिवशी रात्री आणि पूर्ण ओले झाले. तर चला, मी आली आहे बेडरूममध्ये. पिया उठली होती आणि बघा आता काय की मला बऱ्याच कमेंट येतात की तू बेडशीट घेतली, तू वॉश केली की नाही. तर बघा, मी एक गुड न्यूज देणार आहे तुम्हाला की मी बेडशीट तर काही वॉश केली नाही, पण मी यासाठी वॉश करत नाही आहे, कारण मला घ्यायचं आहे वॉशिंग मशीन. म्हणजे ऑलरेडी आम्ही ऑर्डर टाकलेली आहे, मे बी संडे मंडेपर्यंत वॉशिंग मशीन येऊन जाईल घरात. म्हणजे मला ना बिलकुल पण इच्छा नव्हती की मी वॉशिंग मशीन घ्यावं. मला असं वाटत होतं की अजून 1 वर्ष तरी काढावा आणि मग वॉशिंग मशीन घ्यावं. पण पियाच्या पप्पांचं ना खूपच चाललं होतं की तू घेऊन टाक, तुझी धावपळ होते. आणि मी जरा म्हणजे जास्तीचे व्हिडिओ पण टाकायला लागले, त्यामुळे खरंच माझी खूप धावपळ होत होती. माहीत नाही मला ते 20-25 मिनिटांमध्ये जे रोज मी कपडे धुण्यामध्ये वेस्ट घालवत असते, त्याच्यामध्ये मी काय करून टाकणार आहे.
पण होप सो माझं काम सोपं होईल वॉशिंग मशीन आल्यानंतर. सो मी करेलच तुमच्यासोबत शेअर की कुठलं वॉशिंग मशीन घेते. तर त्यासाठीच मी ती बेडशीट धुवत नाही आहे. 2-4 दिवस बाकी आहेत म्हटलं, तर नवीन मशीन आलं की त्यामध्ये नवीन बेडशीट धुवूयात. एकाने मला कमेंट पण केली होती की त्यांनी बेडशीट जी आहे घेऊन वॉश पण केली. सो त्यांची चांगली आहे, काही एवढं खराब वगैरे झाली नाही वॉश केल्यानंतर. सो तुम्ही त्यांच्यावर ट्रस्ट करून जर तुम्ही म्हणजे तुम्हाला घ्यायची असेल ते घेऊ शकतात. अदरवाईज थोडे 2-4 दिवस थांबा, मग मी तुमच्यासोबत शेअर करते की वॉश केल्यानंतर कशी काय राहते म्हणून बेडशीट. आणि कदाचित आज आणि उद्या 2च दिवस मी कपडे वॉश करणार आहे. मग मी मशीनमध्ये करणार आहे बाबा कपडे वॉश. आणि तुमच्यासोबत जे माझं एक रुटीन असतं ना कपडे वॉश करण्याचं, ते पण बदलून जाईल. एक्साइटमेंट आहे थोडी, पण मी माझ्या जुन्या सवयींना खूप मिस करते. माहीत नाही मी अशी काय आहे, पण मला असं वाटतं की ज्या जुन्या गोष्टी असतात ना त्या मला जास्त हॅपी ठेवतात नवीन गोष्टींपेक्षा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता माझ्या कपडे धुण्याची रुटीन पण चेंज होऊन जाईल. आणि असो, चला नवीन गोष्ट येणार आहे घरामध्ये. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपण जेवणाचा काहीतरी प्लॅन केलेला असतो आणि तो नंतर कळतं काही ना काही असा प्रॉब्लेम येतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला तो जो पर्टिक्युलर पदार्थ बनवायचा असतो तर तो कॅन्सल होऊन जातो. आता माझ्यासोबत तसंच झालं. तर हे कसं काय झालं ना, यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. याच्या आधीच सकाळी जो आहे तो तुम्ही जो आहे बघितला असेल, नसेल पाहिला तर नक्की बघा चॅनलवर जाऊन. तर काय असं घडलं आणि त्यामुळे मला ही अशी भाजी बनवावी लागली. पण खूप दिवसानंतर ही भाजी बनवली आणि जेव्हा अशी भाजी बनली ना, म्हटलं मग चला आता याच्यासोबत भाकर बनवूया. तर एकच भाकर बनवली मी इथे, कारण पिया जी आहे घरीच आहे आणि त्यामुळे तिला चपाती पाहिजे, कारण ती अशा याच्यासोबत जे आहे भाकर खाणार नाही अशा भाजीसोबत. सो एक भाकर बनवली आणि बाकीच्या चपात्या बनवल्या. आणि इथे माझा प्रयत्न चालले आहेत की माझी भाकर छान फुगावी. अर्धी फुगली ती बऱ्यापैकी, जशी नेहमी फुगते. पूर्ण भाकर फुगायला खूप प्रयत्न करावे लागतात मला आणि माहीत नाही मी कधी शिकणार आहे. आणि ह्या गोष्टीमुळे माझे बरेचसे जे चॅनल आहे ते ग्रो झालेलं आहे भाकरमुळे. तर चला बघा, अशी भाजी मेथीची बनवलेली होती मी. कशी ना, तर ती शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. खूपच छान लागते. भाकर चपाती कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात. मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर ना आम्ही दोघी मायलेकी ना 2 दिवसापासून जरा ना म्हणजे असं एक क्रेज येतं ना एखाद्या गोष्टी बघण्याचं, तसं आम्हाला झालेलं आहे. तर आम्ही ना बघत आहोत WWE और F काहीतरी असतं, जे एकमेकांना मारण्याचा शो आहे. आणि मला ना खूप पूर्वी पण हा आवडायचा, पण अचानकच गेला आणि टी व्हीवर रिकमेंडेशन आलं मला 2 दिवसापूर्वी आणि मी परत बघायला सुरुवात केली. सो जेवतानासुद्धा मी तो शो बघत असते आणि पिया आणि मी, तिलाही आवडतो. आणि माहीत नाही अचानकच अगदी बघता बघता 2 दिवसामध्येच जो जॉन सीना आहे ना, तो आम्हाला दोघांनाही आवडायला लागला. अगदी पिया म्हणजे अशी ओरडते, त्याला जेव्हा कुणी मारतं ना तर पिया ओरडायला लागते की त्याला नको मारू, उठ तू, उठ लवकर. आणि अशा बऱ्याच छोट्या छोट्या ज्या आहेत त्या मेमरी इथे क्रिएट होत आहे. 2-3 दिवसचा क्रेज आहे आणि मग एखादी गोष्ट डोक्यात गेली की मग बंद होतं बघणं. पण सध्या म्हटलं चला, जोवर आवडतंय ना तोवर एन्जॉय करूया. डोक्यात चाललंय गोष्ट की माझं भांडे पडले, जे आहे पूर्ण किचन मला आवरून घ्यायचं आहे. पण म्हटलं जरा 10-20 मिनटं काढूया निवांत. आता जे आहे जेवण झाल्यानंतर बसून जे आहे मस्त बघूयात. आणि बघा इथे पिया उठली, कारण त्याला मारत होता म्हणून ती तिथे जाऊन टी व्ही जवळ जाऊन त्याला मारायला करते की तू याला नको मारू, तू उठ लवकर म्हणून. आणि अशा गोष्टी ज्या आहेत सध्या चालल्या आणि मी पण लहान मुलासारखं म्हणते तू उठ आणि तू मारच. पण चला असो, केला मी टी व्ही बंद. 20 मिनटापासून बघत बसलो होतो दोघेही आणि पियाला म्हटलं आता बस झालं, तर तू खेळ तुझं. आणि परत तिने हे घेऊन बसलेली आहे. अभ्यास करायचं सांगितलं की हे घेऊन बसते आणि तासभर खेळत बसते. पण काही हरकत नाही, तिचा स्टडी वगैरे झालेला असतो त्यामुळे तिला मी खेळू देते. म्हटलं आता ती मस्त छान आरामात खेळते, तोवर किचन जे आहे ते क्लीन करावं. आणि मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये ॲप्रॉन यूज करत आहे. गोष्ट खूप सोपी आहे, साधी आहे, पण जी गोष्ट आपण पहिल्यांदा काहीतरी करतो ना, थोडं ऑकवर्डनेस असतो आपल्याला की आपण छान दिसतोय की नाही, कसं वाटत असेल. त्यातल्या त्यात मला तुम्हालाही दाखवायचं आहे. माहीत नाही किती व्हिडिओ हा लोक बघतील आणि ते काय जज करतील मला. आणि असंच माझ्या डोक्यात चाललेलं होतं. पण म्हटलं चला, ज्या गोष्टीसाठी मी याला मागवलं आहे ना, मी आता तुम्हाला सांगते. तर बघा, जेव्हा असं म्हणजे नॉर्मल जेव्हा मी व्हिडिओ बनवत नव्हती, आपले नॉर्मल कपडे असतात आणि मला ना माझ्या कपड्यांवर खूप जास्त प्रेम आहे. म्हणजे जुने पण असले ना, मला असं वाटतं की खराब नको व्हायला. आणि जर मी व्हिडिओ करत नसती राहिली ना, मला नाही वाटत की मी कधी डेली यूजसाठी हा ड्रेस कधी घातला असता. म्हणजे 3-4 वर्षापूर्वी मी हा ड्रेस घेतला होता आणि अजूनही जेव्हा मी त्याला घालते ना, मला स्वतःवर परत एकदा प्रेम होतं आणि छान दिसतो मला. आणि मला असं वाटतं की असे काही ड्रेस असतात ते प्रत्येकालाच छान दिसतात. त्यातला हा एक आहे. आणि अजून असे बरेच आपले असतात कपडे जे मी डेली यूज म्हणजे माझे अगदी नॉर्मल कपडे असतात, पण व्हिडिओमध्ये मला थोडं व्यवस्थित दिसायचं आहे म्हणून मी थोडे चांगले कपडे घालण्याचा प्रयत्न करते. आणि मग तेव्हा हे सगळे कामं करायचे असतात आणि मग लगेच व्हिडिओ झाला म्हणजे संपला आणि भांडे घासायचे, तर मी
लगेच चेंज करणं हे स्टार्टिंगला करत होती, पण आता माझ्याकडे वेळ नसतो की मी एक नॉर्मल टी शर्ट फटक्यात घालून येईल आणि हे सगळं करेल. म्हणून मी विचार केला की ॲप्रॉन घ्यावा आणि एक मस्त असा ॲप्रॉन ना मी डीमार्टमध्ये बघितला होता. कॉस्ट फक्त 200 रुपये होती त्याची, पण तरी माझी घ्यायची हिंमत नाही झाली, कारण तेव्हा माझी एवढी इन्कम नव्हती आणि अजून पण इन्कम जरी असली ना, मी तशीच आहे, मी अजून पण चेंज नाही झाले, मी खूप कंजूस आहे. आणि म्हणून त्या 200च्या रिप्लेसमेंटमध्ये मिशोवर सर्च करता करता मला हा 150 रुपयाचा ॲप्रॉन मिळाला आणि 50 रुपये वाचून शेवटी खूप जास्त सॅटिस्फाय होऊन मी हा ॲप्रॉन मागवला आणि मला आवडला आहे. महत्त्वाचं म्हणजे तर भांडे वॉश करताना इथे जे भरपूर थेंब उडतात ना किंवा काही फ्राय करताना उडतं ना, तर ते आता माझ्या चांगला ड्रेस खराब करणार नाही आणि जे काही आहे ते हे ॲप्रॉन सहन करणार आहे. तर चला आता या छोट्याशा गोष्टीसोबत जे आहे मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की माझ्या ॲप्रॉनसोबत मी तुम्हाला आवडली असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला मग आता भेटूयात आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.